आता कराड प्रकरणातली महत्त्वाची अपडेट समोर येते। कराड बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूचा युक्तिवाद सुरू आहे। तर मकोका लावल्यानंतर कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। कराडची सीआयडी कोठडी मध्ये रवानगी होणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वाल्मिक कराड याची सुनावणी सुरू झालेली आहे। कराड बीड कोर्टामध्ये दाखल झालेला होता आणि या ठिकाणी सुनावणीला सुरुवात झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। तर बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। या सुनावणीतून आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची वाल्मिक कराडला सुनावण्यात आली होती। त्यानंतर त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आला होता। खंडणी प्रकरणामध्ये काल सुनावणी झाल्याचं आपण पाहत होतो आणि त्यानंतर आजची सुनावणी नेमकी काय या सुनावणीतनं समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे। तर वाल्मिक कराड याचे वकील आणि दुसरीकडे सरकारी वकील यांचा युक्तिवाद सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे मकोका लावल्यानंतर कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे आणि आता या संदर्भात आजच्या सुनावणीमध्ये नेमका काय निकाल समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कराडची सीआयडी कोठडीमध्ये रवानगी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद जिरे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। विनोद, आपण पाहतोय बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। काय युक्तिवाद नेमका घडतोय? संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कराडवरती मुका लावण्यात आलेला आहे। त्याचा जो मुख्य गाभा आहे तो नक्कीच आताच जी बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। जे सीआयडीचे अधिकारी आहेत तपासी आयुक्त अनिल गुजर हे या ठिकाणी आपली बाजू मांडत आहेत। या ठिकाणी पोलीस कोठडी मागत आहेत। या ठिकाणी खंडणी आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करायचा आहे ही त्यांनी जी आहे ती मागणी केलेली आहे। त्यामुळे पोलीस कोठडी मिळावी वाल्मिक कराडला अशी देखील मागणी त्यांनी न्यायालयाकडे मांडलेली आहे। त्यामुळे आता न्यायालय नेमकं काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागले। मात्र या ठिकाणी सरकारी वकील आणि जे आरोपीचे वकील आहेत ते दोघंही आपला युक्तिवाद या ठिकाणी मांडणार आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सुनावणी संपणार आणि त्यानंतर निर्णय जो आहे तो या ठिकाणी देण्यात येणार आहे। नक्कीच विनोद, आपण पाहतोय काल कराडवर मकोका देखील लावण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आजच्या सुनावणीमध्ये काय समोर येऊ शकतं? सुरुवातीला 14 दिवसाची कोठडी या ठिकाणी सुनावलेली होती। त्यामुळे आता देखील नक्की जे तपासी आयोग आहेत अनिल गुजर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही सहभाग आहे का याची देखील चौकशी करायची आहे आणि या अनुषंगाने ते पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। त्यामुळं न्यायालय देखील पोलीस कोठडी देऊ शकतं अशी देखील शक्यता वर्तवली जाते। एकूणच या मकोका अंतर्गत जो गुन्हा या ठिकाणी कारवाई झाली त्यावरती या ठिकाणी सुनावणी होत आहे आणि या ठिकाणी युक्तिवाद अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। सध्याला जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। नक्कीच आपण पाहतोय विनोद, कराडची सीआयडी कोठडीत रवानगी होणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळू शकली आहे? या सगळ्या संदर्भात माहिती मिळण्यासाठीचं पथक या ठिकाणी नक्कीच कालच मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे आणि एसआयटीच्या ताब्यामध्ये वाल्मिक कराडला दिलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ताबा मिळावा ही जी मागणी आहे ती या ठिकाणी एसआयटी अधिकारी असतील सीआयडी अधिकारी असतील हे त्या ठिकाणी मांडत आहेत आणि अनिल गुजर जे आहेत त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि या ठिकाणी पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तपासाला जो आहे तो या ठिकाणी गती आलेलं देखील पाहायला मिळतंय आणि जे आरोपीचे वकील असतील किंवा सरकारी वकील असतील त्यांचा युक्तिवाद जो आहे तो अद्यापर्यंत सुरू झालेला नाही। काही वेळात तो सुरू होणार आहे आणि त्यानंतर न्यायालय त्यावरती निकाल देणार आहे। नक्कीच विनोद, आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। अधिक तपास अधिक माहिती तुमच्याकडून घ्यायची, आमच्यासोबत थांबा तुम्ही। आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कराड बीड कोर्टामध्ये हजर आहे आणि बीड कोर्टामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे। या सुनावणीतनं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विनोद, आपण पाहिलं काल परळीमध्ये आंदोलन झालं, आज देखील तसंच आंदोलन काही गावांमध्ये सुरू आहे। आता न्यायालयामध्ये नेमकी जी काही युक्तिवाद सुरू आहे किंवा सुनावणी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर परळीतून काय अधिक माहिती मिळते? तर विनोद जिरे यांच्यासोबत आपला काही तांत्रिक अडचणींमुळे
कनेक्शन होऊ शकत नाहीये, मात्र त्यांच्याकडे पुन्हा एकदा आपण वळणार आहोत. त्याआधी महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. कराड बीड कोर्टामध्ये हजर आहे आणि बीड कोर्टात त्याची सुनावणी सुरू आहे. बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे. तर मकोका त्याला लावण्यात आलेला आहे. त्यानंतर या क्षणाची अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येते. हत्येच्या दिवशी घुले चाटे कराडचं संभाषण झाल्याचं समोर येत आहे. SIT कडून अनिल गुजर यांची कोर्टामध्ये माहिती. हत्येच्या दिवशी घुले चाटे आणि कराडचं संभाषण झाल्याचं समोर येत आहे. SIT कडून अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये ही माहिती दिलेली आहे. तर आपण पाहतोय कराडच्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर येते. तर देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठलाही उल्लेख आतापर्यंत झालेला नव्हता, मात्र आज एक महत्त्वाची बाब समोर आलेली आहे आणि ती कोर्टामध्ये मांडण्यात आल्याची देखील माहिती मिळते. हत्येच्या दिवशी घुले चाटे आणि कराडचं संभाषण झाल्याचं समोर आलेलं आहे. तर SIT कडून हा महत्त्वाचा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता यानंतर न्यायालयाकडून काय बाबी समोर येत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर आपण आपला आणि देशमुख हत्या प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचं वारंवार कराड करून आणि कराडच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र असं असताना एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. हत्येच्याच दिवशी घुले चाटे आणि कराड यांचं बोलणं झाल्याचं देखील समोर येत आहे. कराड, चाटे आणि घुले हे तिघही देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. तर खंडणी प्रकरणातील देखील ते आरोपी आहेत. चाटे आणि घुले यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. आणि ह्या तिघांचं ज्या दिवशी देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशी या तिघांचा संवाद झाल्याचं, त्यांचं कॉन्व्हर्सेशन झाल्याची माहिती देखील समोर येते. आणि महत्त्वाचं म्हणजे या संबंधित काही पुरावे समोर आलेले आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. SIT कडून अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये ही माहिती दिलेली आहे. हत्याच्या दिवशी तिघांमध्ये 10 मिनिटे, तब्बल 10 मिनिटे संभाषण झालं होतं. तर SIT कडून कराडच्या 10 दिवस कोठडीची मागणी देखील करण्यात आली आहे.